विद्यार्थी मित्रांनो, पहा ही जी आपल्याला आकृती दिसते, ज्याला आपण माइंड मॅपिंग किंवा फ्लोचार्ट असं म्हणतो, याच्यामध्ये आपल्याला शिक्षकांच्या ज्या भूमिका आहेत त्या काय काय आहेत हे समजून येईल. नियोजक म्हणून शिक्षकाची भूमिका असते. मार्गदर्शक, अध्ययनकर्ता, सर्जक, मूल्य जोपासक, सुलभक, तंत्रस्नेही, सुविधादाता, निदानकर्ता, बालस्नेही, प्रशासक आणि संशोधक अशा विविध प्रकारच्या भूमिका शिक्षकाला पार पाडाव्या लागतात. अभ्यास निर्मितीची प्रक्रिया असो किंवा बालकाला मार्गदर्शन करणे असो, शिक्षकाला ह्या भूमिका पार पाडाव्या लागत असतात. अध्ययनकर्ता म्हणजे आपण जन्मापासून मरेपर्यंत काही ना काही शिकतच असतो, त्यामुळे शिक्षकाला सुद्धा शिक्षकी पेशामध्ये अध्ययनकर्ता हे भूमिका पार पाडावी लागते. तसंच सर्जक म्हणून, मूल्य जोपासक म्हणून जी मूल्ये आपल्याला भावी नागरिकांमध्ये पाहिजे आहेत, ती मूल्य जोपासकसुद्धा शिक्षकांमध्ये असायला हवी. सुलभक म्हणून एक फॅसिलिटेटर म्हणून शिक्षकाची भूमिका आहे. तंत्रस्नेही, जे आज सध्याचं युग हे विज्ञानाचं युग आहे आणि या युगामध्ये शिक्षकाला तंत्रस्नेही म्हणून भूमिकासुद्धा पार पाडावी लागते. सुविधादाता, निदानकर्ता विद्यार्थ्यांना वेगवेगळे समस्या असतात, त्या समस्यांचं निदानकर्ता म्हणून सुद्धा शिक्षकाला भूमिका पार पाडावी लागते. लहान मुले यांना शिकवण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये सध्या विद्यार्थी केंद्रित पद्धत ही वापरल्या जाते आणि त्यामुळे बालस्नेहीसुद्धा जी भूमिका आहे ती शिक्षकाला पार पाडावी लागते. प्रशासक म्हणून कधीकधी शिक्षकाला मार्गदर्शन करणे, नियोजन करणे, त्याची अंमलबजावणी करणे अशा पद्धतीने प्रशासक म्हणून सुद्धा भूमिका पार पाडावी लागते. त्याच पद्धतीने संशोधक, नवीन योजना असो किंवा काही समस्या असो, त्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी शिक्षकाला संशोधक म्हणून भूमिका पार पाडावी लागते आणि नियोजक म्हणून अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका शिक्षक ह्या पार पाडत असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासक्रम अध्ययन, अध्यापनशास्त्र आणि मूल्यमापन या पाठ्यक्रमाचा पहिला घटक अभ्यासक्रम विकसन हा पाहत होतो. काही कारणास्तव जो आपण सिक्वेन्सने चाललो होतो त्याच्यामध्ये बदल करून हा एक मुद्दा मी सुरुवातीला घेत आहे. अभ्यासक्रम निर्मिती आणि प्राथमिक शिक्षकाची भूमिका. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारण्यात येतील. तर प्राथमिक शिक्षक कशा पद्धतीने एक समाज परिवर्तक, वेगवेगळ्या पद्धतीने कशा भूमिका प्राथमिक शिक्षक हा निभावत असतो हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. खूप सोपा असा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना वेगवेगळ्या मुद्द्यांचा समावेश आपल्याला करायचा आहे, ते आपण पाहू. शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे चारित्र्य संपन्न, कर्तव्यदक्ष, सुजाण व जबाबदार नागरिक घडविणे होय. आणि हे करत असताना शिक्षकाचे वर्तनही त्याला साजेसे असले पाहिजे, म्हणजे जो आपल्या अध्यापन कार्यातून आदर्श नागरिक घडवू शकेल. विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार करण्यासाठी शिक्षकाचे चारित्र्य व वर्तन हे आदर्श असले पाहिजे. बदलत्या काळानुसार अभ्यासक्रमात व अध्यापनशास्त्रात अनेक बदल झालेले आपल्याला दिसून येतात. सध्याच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ज्ञानरचनावादाला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे. शिक्षकाला शिक्षकापेक्षा सुलभकाचीच भूमिका पार पाडायची आहे. सुलभक, ज्यालाच आपण फॅसिलिटेटर असं म्हणतो, हा शिक्षक या शिक्षकाला एक चारित्र्यवान म्हणजे कर्तव्यदक्ष, सुजाण, जबाबदार नागरिक घडवायचा आहे. आणि असे विद्यार्थी, असा नागरिक घडवण्यासाठी शिक्षकाचं वर्तनही त्यायोग्य असलं पाहिजे. आणि सध्याची जी शिक्षण आहे हे विद्यार्थी केंद्रित आहे. सुरुवातीची शिक्षण पद्धती जी होती ती शिक्षक केंद्रित होती, परंतु आताची जी शिक्षण पद्धती आहे ती विद्यार्थी केंद्रित आहे. विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून सर्व अभ्यासक्रम हा ठरवण्यात येतो. अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये सध्या ज्ञानरचनावाद, ज्याला आपण कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणजेच लर्निंग बाय डुईंग, ही जी कन्सेप्ट आहे या कन्सेप्टला महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. ही जी बदलती शिक्षण पद्धती आहे, अभ्यासक्रम निर्मिती जी आहे आणि यानुसार शिक्षकाला वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागणार आहेत, त्या एक एक आपण पुढील प्रमाणे पाहू. पहिला मुद्दा म्हणजे उत्तम व्यवस्थापक म्हणून भूमिका. व्यवस्थापक म्हणून भूमिका बजावताना नियोजन करणं, संघटन व नेतृत्व या 3 बाबींचा विचार करणं गरजेचं आहे.
शिक्षकाला एक उत्तम व्यवस्थापक म्हणून सुद्धा भूमिका ही पार पाडावी लागते. नियोजनात पुढील कार्यक्रमांचा समावेश होतो, जसं की शैक्षणिक कामाची उद्दिष्टे ठरवणं, उद्दिष्टे ठरवण्यासाठी अध्यापन कार्यनीती ठरवणं, त्यासाठी उपलब्ध स्रोतांचा शोध घेणं, उद्दिष्टे साध्यतेच्या तपासणीसाठी मूल्यमापन पद्धतीचे नियोजन करणं. प्रत्येक कोणतंही कार्य करत असताना त्यामध्ये नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण नियोजन करतो तेव्हा ते कार्य आपलं व्यवस्थितरित्या हे पार पडत असते. संघटनामध्ये पुढील कार्यांचा विचार होतो. त्यामध्ये संघटन उपलब्ध मानवी व अमानवी स्रोतांची निवड करणं, कलेक्शन ज्याला आपण म्हणू, उपलब्ध स्रोतांमध्ये त्यांच्या क्षमतेनुसार कामांची अधिकारांची विभागणी करणं. जे काही घटक आहेत शिक्षण प्रक्रियेमध्ये येणारे, त्या शिक्षण प्रक्रियेमध्ये येणाऱ्या घटकांची क्षमतेनुसार कामानुसार त्यांची विभागणी करणं. त्यानंतरचं व्यवस्थापकातली भूमिका म्हणजे नेतृत्व करणं. एखादा कार्यक्रम असेल किंवा काही विद्यार्थ्याला अडचण आली असेल तर मार्गदर्शक म्हणून सुद्धा दिशा देणं, प्रेरणा देणं, संबंधितांशी सुसंवाद साधणं, अनुयायांकडून आदर, विश्वास प्राप्त करून घेणे हे शिक्षकाची भूमिका आहे. मग व्यवस्थापक म्हणून शिक्षक कशा पद्धतीने भूमिका पार पाडतात, तर नियोजन करणं, उद्दिष्टे ठरवणं, स्रोतांची निवड करणं, संघटन करणं, एखाद्या कामाला, एखाद्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणं, एखाद्या कार्यक्रमाचं नेतृत्व करणं, प्रेरणा देणं, अशा पद्धतीने व्यवस्थापक म्हणून शिक्षकाला भूमिका पार पाडाव्या लागतात. जसं की क्षेत्रभेट असेल, सहल असेल, याचं नियोजन केलं जातं. मग यामध्ये सुद्धा शिक्षकाला कोणत्या भूमिका पार पाडाव्या लागतात? नियोजन, संघटन, नेतृत्व अशा पद्धतीने. अभ्यासक्रम निर्मिती प्रक्रियेमध्ये शिक्षकाची भूमिका एक विशिष्ट पद्धतीची असते. आता दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण पाहणार आहोत शाळेत विशिष्ट भूमिका. शाळेत शिक्षकाला विविध भूमिका पार पाडाव्या लागतात. कधी शिक्षकाची भूमिका बजवावी लागते तर कधी मुख्याध्यापकाची. शिक्षकाच्या भूमिकेत मराठी, गणित, इतिहास, भूगोल, विज्ञान, इंग्रजी, कार्यानुभव, संगीत इत्यादी विषय शिकवावे लागतात. तर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत शाळेचे प्रशासन व्यवस्थितपणे चालवावे लागते. कधी पर्यवेक्षक म्हणून मुख्याध्यापकांना सहाय्य करावे लागते. अशा विविध भूमिका बजावताना शिक्षकाची मनोवृत्ती संकुचित ठेवून चालणार नाही. शिक्षकाने अनुभवी मार्गदर्शकाची व उत्कृष्ट अध्यापकाची भूमिका पार पाडावयाची असते. विद्यार्थी मित्रांनो, शाळेमध्ये शिक्षकाला वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात. आपल्याला जे शिक्षक आहेत ते कधी मराठी शिकवतात, कधी गणित, इतिहास, भूगोल. प्राथमिक शिक्षक सगळेच विषय प्राथमिक विद्यार्थ्यांना शिकवत असतात, 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना. कधी शिक्षकाला मुख्याध्यापकाची जी भूमिका आहे ती सुद्धा पार पाडावी लागते. काही जी कामे असतात ती मुख्याध्यापकाची सुद्धा शिक्षकाला करावी लागत असतात. म्हणून शाळेमध्ये ह्या विशिष्ट भूमिका शिक्षकाला पार पाडाव्या लागतात. आणि शिक्षकाची जी वृत्ती आहे ती मार्गदर्शकाची, सुलभकाची नेहमी असली पाहिजे. उत्कृष्ट अध्यापकाची भूमिका शिक्षकाला पार पाडावी लागत असते. त्यानंतर शिक्षकाची मूलभूत भूमिका. शाळेत अध्यापनाचे कार्य शिक्षकांना करावेच लागते, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा आचार, विचारांना दिशा देण्याचे काम देखील शिक्षकाला करावे लागते. जसं आपले आई-वडील आपल्याला आचार, विचार किंवा संस्कार घडवण्याचं काम करतात, त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांच्या आचारांना, विचारांना दिशा देण्याचं कामसुद्धा शिक्षक पार पाडत असतात. त्यासाठी विद्यार्थ्यावर विविध उपक्रम राबवावे लागतात. गटात काम करून घ्यायचे असते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना समानतेची व निपक्षपाताची वागणूक देणे ही शिक्षकाची महत्त्वाची व मूलभूत भूमिका असते. विद्यार्थ्यांचे उपक्रम राबवावे लागतात, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना निर्माण होते. ते एकजुटीने काम करू शकतात. वेगवेगळे अनुभव त्यांना त्यामधून, उपक्रमामधून येत असतात. सर्व धर्मसमभाव किंवा स्त्री पुरुष समानता अशी जी मूल्ये आहेत ती
आपल्या कामातून शिक्षकांनाही दाखवावी लागतात किंवा त्या पद्धतीने त्यांना वागावे लागते. ही भूमिका पार पाडत असताना फक्त तोंडी म्हणून चालत नाही, तर तसे आदर्श विद्यार्थ्यांमध्ये आपल्या आचरणातून ठेवावे लागतात. नैतिकतेचा पाठपुरावा करणे, ती आपल्या आचरणातून विद्यार्थ्यांमध्ये बिंबवणे ही महत्त्वाची भूमिका शिक्षकाला पार पाडवायची असते. शिक्षकाचे जे आचरण आहे त्या आचरणाचं मुले ही शिक्षकाची व्यावसायिक भूमिका. बदलत्या काळात शिक्षकी पेशा हा स्वतंत्र व्यवसाय म्हणून उदयास आलेला आहे. शिक्षकी पेशा हा व्यवसाय म्हणून न पाहता ते एक समाज प्रबोधनाचं माध्यम आहे, अशा दृष्टीने शिक्षकाने त्याकडे पाहायला हवं. वेतन, पगारवाढ, कामाचे तास, सुविधा, रजा, अधिकार व सवलती यासाठी शिक्षक सतत प्रयत्नशील असतात. ज्याप्रमाणे हक्कासाठी शिक्षक प्रयत्नशील असतात, त्याचप्रमाणे कर्तव्य योग्य पद्धतीने बजावण्यासाठी सुद्धा शिक्षकाने प्रयत्नशील राहायला हवे. अध्यापन हे शेवटी एक समाजकार्य आहे. यात समर्पण वृत्ती आहे, ती जोपासली पाहिजे व आपली व्यावसायिक भूमिका बजावली पाहिजे. कोणत्याही स्तरावर अभ्यासक्रमाची जी अंमलबजावणी आहे ती करून झाल्यानंतर उद्दिष्टपूर्ती कितपत झाली आहे, कितपत साध्य झाली आहे, या बाबीची जबाबदारी शिक्षकाने घ्यायला हवी. त्याबाबत विचार शिक्षकाने करायला हवा. विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा, त्यांच्या क्षमता, समाजाच्या अपेक्षा या सर्व घटकांचा विचार घेऊन अभ्यासक्रमाची निर्मिती झाली आहे का, हे पाहणं शिक्षकाची प्रमुख जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांचा जो वयोगट आहे त्याप्रमाणे किंवा त्या परिपक्वतेप्रमाणे विशिष्ट विषयासाठी, घटकांसाठी योग्य अध्यापन पद्धती असेल किंवा अध्यापनाच्या कार्यनीती, अध्ययनाची साधनं यांची निवड अभ्यासक्रम निर्मिती करताना केलेली आहे का, याचा सुद्धा विचार शिक्षकाला करावा लागत असतो. ज्याप्रमाणे शिक्षक अधिकारांविषयी बोलतात त्याप्रमाणे त्यांनी कर्तव्याबद्दल सुद्धा विचार करायला हवा. त्यानंतर आपण पाहणार आहोत शिक्षकाची समाज परिवर्तकाची भूमिका. समाजात मूल्ये रुजवण्याचे जे कार्य आहे ते शिक्षकांना करावे लागते. जसं आपल्या घरामध्ये आपल्याला आपले आईवडील आपल्यावर संस्कार करतात, काही मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न करतात, तसं शिक्षकाला सुद्धा मूल्ये रुजवण्याचा विद्यार्थ्यांवर रुजवण्याचे कार्य हे करावे लागत असते. आपल्या भारत देशात आजही रूढिप्रियता, अंधश्रद्धा, धर्मभोळेपणा दिसून येतो. या अनिष्ट बाबींची जाणीव करून देऊन चांगली समाजरचना निर्माण करण्याचं कार्य शिक्षकाला करावयाचे असते. शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकाने नवीन ज्ञान व विविध तंत्राचा फायदा समाजाला करून दिला पाहिजे. शिक्षकाने स्वावलंबन, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा तसेच समाजवती समाजरचना इत्यादी जी मूल्ये आहेत ती स्वतः स्वीकारायला हवी, ती समाजामध्ये सुद्धा विकसित करावी व समाज परिवर्तकाची भूमिका पार पाडायला हवी. यासाठी शिक्षकाला सामाजिक बांधिलकीची जाणीव असायला हवी. अशा पद्धतीने शिक्षकाला समाज परिवर्तकाची सुद्धा भूमिका ही पार पाडावी लागत असते. त्यानंतर पालकत्वाची भूमिका. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांचे आईवडील त्यांचे पालक असतात, त्याचप्रमाणे शिक्षक देखील विद्यार्थ्यांचे पालकच असतात. दिवसभरातून जवळजवळ 6 ते 7 तास विद्यार्थी शिक्षकाच्या सानिध्यात राहत असतात. आपल्या मुलांप्रमाणे शिक्षकाने विद्यार्थ्यांवर प्रेम करायला हवे, त्यांच्या अडचणी सोडवाव्या, त्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करायला हवे. विद्यार्थ्यांचा मित्र बनून त्यांना असलेल्या समस्या जाणून घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न शिक्षकाने यामध्ये करायला हवा. अशा पद्धतीने शिक्षकाने पालकत्वाची सुद्धा भूमिका इथे पाडायला हवी. शिक्षकाची न्यायाधीश म्हणून भूमिका. न्यायाधीश जसा समोरच्या दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेऊन भेदभाव न करता सारासार विचार करून निपक्ष पद्धतीने न्याय देतो, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका शिक्षकाला पार पाडावी लागत असते. विद्यार्थ्यांची क्षमता, त्यांचे वर्तन आणि प्रगती याबद्दल योग्य न्याय देण्याचे कार्य शिक्षकास पार पाडावे लागते. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासत असताना, विविध स्पर्धा परीक्षेसाठी संधी देताना, स्पर्धा चालू असताना परीक्षक म्हणून कार्य करताना किंवा पारितोषिके देताना इत्यादी कामे करताना शिक्षकाला न्यायाधीशाप्रमाणे निपक्षपातीपणाची भूमिका बजवावी लागते आणि योग्य तो न्याय करावा लागतो, ज्यामध्ये कोणताही भेदभाव न करता, जसं की स्त्री पुरुष असेल, लिंगभेद न करता, धर्मभेद न करता न्याय देताना
निपक्षपातीपणाची भूमिका शिक्षकाला बजवावी लागते. म्हणून शिक्षक हा न्यायाधीशाची भूमिकासुद्धा बजावत असतो. त्यानंतर 8वा मुद्दा म्हणजे बदलाचा प्रतिनिधी म्हणून भूमिका. शिक्षकाची बदलाचा प्रतिनिधी म्हणून भूमिका. बदलत्या काळात माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात अनेक बदल घडून येत आहेत. समाजात साक्षरता प्रसार करणे, अंधश्रद्धाचं निर्मूलन करणे, वृक्षारोपण करण्याबाबत किंवा वृक्ष संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे, पर्यावरण संरक्षण, कुटुंब कल्याण, अल्प बचत यासारखे बदल घडून येणे आवश्यक आहे आणि ते घडून येतही आहेत. हे बदल समाजात रुजवण्याची जबाबदारी शिक्षकांना पार पाडायची असते. म्हणून शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. वृक्षारोपण असेल किंवा बीज संवर्धन असेल. एका शाळेमध्ये असा प्रयोग करण्यात आला होता की माती असते, ओली माती, त्याच्यामध्ये बियांचे गोळे करून त्या ज्या बिया आहेत त्या मातींच्या गोळ्यामध्ये टाकून ते गोळे पावसाळ्यांमध्ये जिथे काहीच झाडं झुडपं नाही आहेत किंवा जो भाग खूपच वृक्षहीन आहे अशा ठिकाणी ते गोळे फेकण्यात आले होते आणि तिथे चांगल्या पद्धतीची झाडे आता उगवलेली दिसत आहेत. म्हणजे हे जे शाळेनं केलेलं काम आहे ते वृक्षारोपणाचं एक असं खूप चांगलं उदाहरण आहे. अशा पद्धतीचे बदल किंवा जबाबदारीची जाणीव शिक्षकांनी समाजामध्ये घडवून आणायची असते, पार पाडवायची असते. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षकांची भूमिका ही सुलभकाची आहे. काळानुसार अध्यापन पद्धतींमध्ये बदल होत आहे. ज्ञानरचनावादावर जास्त भर देण्यात आलेला आहे. सुलभक म्हणजे फॅसिलिटेटर ही शिक्षकाला भूमिका पार पाडायची असते नवीन शैक्षणिक धोरणानुसार. आणि ज्ञानरचनावाद म्हणजे लर्निंग बाय डुईंग, ज्याच्यामध्ये कृतीला महत्त्व दिलेलं आहे, कन्स्ट्रक्टिव्हिजम ज्याला आपण म्हणतो, या कृतीवर जास्त भर देण्यात आलेला आहे. अभ्यासक्रम विद्यार्थी केंद्रित व बालस्नेही आहे. सध्याची जी अभ्यासक्रम पद्धती आहे ती विद्यार्थी केंद्रित आहे. त्यालाच आपण बालस्नेहीसुद्धा म्हणू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्यात काही ना काही क्षमता असतात, त्या जाणून घेऊन त्याप्रमाणे त्यांना कृती करण्यास संधी देणे, ते स्वतः शिकतील अशा अध्यापन कृती व अध्यापन अनुभव विद्यार्थ्यांना देणे म्हणजेच सुलभकाची भूमिका बदलत्या काळात शिक्षकालाही पार पाडायची आहे. एकंदरीत आदर्श शिक्षकाची भूमिका पार पाडत असताना विषयावर प्रभुत्व, इतर विषयांचे ज्ञान, सहानुभूती, उपक्रमशील, जिज्ञासू, चिकाटी, क्रियाशील, प्रभावी, अध्यापन पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करणे, प्रामाणिक, वक्तशीर, शिस्तप्रिय, प्रेमळ, सुस्वभावी असे विविध गुण शिक्षकांमध्ये असणे आवश्यक आहे. याच पद्धतीने शिक्षकाला वेगवेगळ्या भूमिका या पार पाडायच्या असतात. तसेच अभ्यासक्रमातील कोणत्याही टप्प्यावर ज्या काही उणिवा असतील किंवा बदल असेल याबाबत प्रत्याभरण करणं व आदर्श अभ्यासक्रम निर्मिती करणं ही सुद्धा एक शिक्षकाची भूमिका आहे. मूल्यमापन किंवा मूल्यनिर्धारणाच्या ज्या विविध पद्धती आहेत या पद्धती आत्मसात करणे ही सुद्धा शिक्षकाची एक कर्तव्य आहे. अशा वेगवेगळ्या भूमिका या शिक्षकाला पार पाडाव्या लागतात. आपण वेगवेगळे मुद्दे इथे पाहिले, त्याचं एकदा रिव्हिजन करू. एक उत्तम व्यवस्थापक म्हणून शिक्षकाला भूमिका पार पाडावी लागते. शाळेत विशिष्ट भूमिका, जसे प्रत्येक विषय शिकवायचा असेल, मुख्याध्यापकाची भूमिका असेल, मार्गदर्शकाची असेल किंवा पर्यवेक्षक म्हणून असेल. शिक्षकाच्या काही मूलभूत भूमिका असतात. शिक्षकाच्या व्यावसायिक भूमिकासुद्धा असतात. समाज परिवर्तकाची भूमिका, पालकत्वाची भूमिका, न्यायाधीश म्हणून भूमिका, बदलाचा प्रतिनिधी म्हणून भूमिका. अशा पद्धतीने वेगवेगळ्या भूमिका या शिक्षकाला पार पाडाव्या लागत असतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ जर महत्त्वाचा वाटत असेल तर तुमच्या इतर विद्यार्थ्यांपर्यंतसुद्धा हा पोहोचवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे नवीन नवीन व्हिडिओज मी तयार करणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल, ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतकंच पाहणार आहोत. बाकीचा जो आपला सिक्वेन्समधला जो राहिलेला भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.